तुम्ही तुमचं आयुष्य आजच बदलायला सुरुवात केली नाही तर उद्याचं बेटर व्हर्जन फक्त कल्पनांमध्ये राहील. इमॅजिनच तुम्ही करत राहणार आहात. सक्सेस, वेल्थ, हेल्थ आणि कॉन्फिडन्स हे सगळं डेली हॅबिट्सवर अवलंबून असतं. तुम्हाला काही खूप मोठे मोठे बदल तुमच्या आयुष्यामध्ये करायची गरज नसते, परंतु छोटे छोटे हॅबिट्स जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पाळल्या तर नक्कीच तुम्ही स्वतःचं बेस्ट व्हर्जन बनणार आहात. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही 8 लाईफ चेंजिंग हॅबिट्स सांगितलेल्या आहेत. जर त्या आपण रोज फॉलो केल्या तर नक्की बघा तुमचं आयुष्य ना 180 डिग्रीमध्ये बदलू शकतं. आणि दिसायला ह्या हॅबिट छोट्या असतील, तुम्हाला वाटेल याच्याने काय फरक पडणार आहे, पण करून तर बघा, नक्की तुमच्या आयुष्यामध्ये चांगला फरक पडणार आहे. मी पण 2 मुलांची आई आहे. मला पण घरातले रुटीन्स आहेत, म्हणजे क्लिनिंग, कुकिंग, मुलांचा अभ्यास, त्यांना शाळेला सोडणं, तयारी करणं, बाकी सगळं जे काही आपल्या महिलांचे कामं असतात ते असतातच. परंतु त्याच्या व्यतिरिक्त स्वतःला आपण कसा वेळ देत आहोत किंवा स्वतःसाठी आपण काय करत आहोत, आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा आपल्याला कसा 1% सुधारता येईल ह्याकडे आपलं लक्ष पाहिजे. त्यामुळे चला झटपट व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिली सवय, सगळं जग उठायच्या थोडंसं आधी उठा. खूप आधी लवकर म्हणजे 3, 3:30, 4 वाजता उठायची गरज नाही आहे. जर तुम्ही मॉर्निंग पर्सन नसाल तर. जर तुम्हाला सकाळी उठायची ऑलरेडी सवय असेल तर तुम्ही वेल अँड गुड उठू शकतात. परंतु तुम्हाला नसेल सवय तर तुम्ही समजा 6 वाजता तुमची किचनची कामं सुरू करणार असाल किंवा जे काही घरातली कामं रिस्पॉन्सिबिलिटीज आहे त्या तुम्ही 6 वाजेपासून सुरुवात करणार असाल तर थोडंसं आधी म्हणजे निदान 5:30 वाजता तरी उठायचा प्रयत्न करा. किंवा जर तुम्ही 7:30 वाजता उठणार असाल तर 7 वाजता उठायचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल, जग उठण्याच्या आधी थोडंसं आपण जर उठलो तर तो फरक अनुभवायला आपल्याला मिळतो. कारण सकाळची शांतता, कोणतंच डिस्ट्रॅक्शन नसतं. आपण मस्तपैकी जेव्हा बाल्कनीतून बाहेर बघतो तेव्हा काहीच बाहेर नसतं, फक्त कोणीतरी ऑफिसला जाताना दिसत असतं. सगळी शांतता असते. जास्तीत जास्त कसले मस्त आवाज असतात ते म्हणजे पक्ष्यांचे आवाज असतात. म्हणजे फक्त तुम्ही आणि तुमचं मन एवढंच सकाळी उठलेलं असतं. आणि ह्यामुळे फायदा काय होणार आहे माहिती आहे का, तुमचं मन फ्रेश राहणार आहे, पॉझिटिव्ह एनर्जी तुमची वाढणार आहे, फोकस आणि क्लॅरिटी वाढणार आहे. आणि घाईमध्ये जो आपला गडबड गोंधळ होतो, आपण पॅनिक होतो कारण आपण वेळेवर खूप उठतो आणि झटपट कामं आवरायला जातो, तो गोंधळ, ती तुमची एन्झायटी कमी होणार आहे. त्यामुळे सकाळी उठून फक्त 30 मिनिट स्वतःसाठी वापरा. मग त्यामध्ये तुम्ही स्ट्रेचिंग करा, मेडिटेशन, रीडिंग, जे तुम्हाला योग्य तुम्ही करू शकतात. अगदीच खूप 2-2, 3-3 तास लवकर उठायची गरज नाही. फक्त अर्धा तास, 15-20 मिनिट पण सकाळी तुम्ही लवकर उठले ना तरी खूप तुम्हाला चांगला फरक तुमच्यामध्ये दिसणार आहे. आणि हळूहळू तुम्ही हे प्रमाण वाढवू शकतात उठण्याचं. सेकंड हॅबिट, आपल्या बॉडीला आपल्याला नेहमी ॲक्टिव्ह ठेवायचं आहे. तुम्ही म्हणाल मी तर घरातली कामं करते सर्व, त्याच्यातच माझा व्यायाम होतो. नाही, शरीराला व्यवस्थित आयदर तुम्ही वॉकिंग करा, योगा, जिमला जा किंवा सिम्पल एक्सरसाइजेस करा, कोणतीही करा पण करा. कारण जोपर्यंत आपण बॉडीला एक्सरसाइज देत नाही तोपर्यंत आपलं माइंड एवढं ॲक्टिव्ह राहत नाही. जेव्हा आपला घाम गळतो तेव्हा आपल्या शरीरातले टॉक्झिन्ससुद्धा कमी व्हायला, रिमूव्ह व्हायला मदत होते. आणि जेव्हा आपण एक्सरसाइज, आपल्यामधला स्टॅमिना वाढणार आहे, कॉन्फिडन्स वाढणार आहे, मूड आपला अपलिफ्ट होतो. कारण जेव्हा पण आपण एक्सरसाइज करतो तेव्हा डोपामाइन रिलीज होतं, आणि आपल्याला स्वतःला आतूनच खूप चांगलं वाटतं. कॉन्फिडन्स आपला वाढतो. कारण आपलं वाढलेलं वजन असेल किंवा आपल्या शरीरामध्ये लो एनर्जी असेल तर आपल्याला चांगलं वाटत नाही. त्यामुळे तुमच्या बॉडीला अपार्ट फ्रॉम युअर डेली वर्क एक्सरसाइजला थोडासा वेळ काढा. सुरुवातीला तुम्हाला नाही देता येणार एक तास, 2 तास किंवा असं काही, परंतु ॲटलिस्ट 15 मिनिट, 15 ते 20 मिनिट, सुरुवातीला अगदी 10 मिनिट द्या. तेवढं तर आपण करूच शकतो आणि स्वतःसाठी तर करायचंच आहे. तिसरी सवय म्हणजे, आपण काय करतो ना, आपण तर दिवसामध्ये खूप विचार करतोच, ठीक आहे, स्वतःहून नसेल करायचा तरीसुद्धा डोक्यामध्ये विचार येतात. मग तिसरी सवय काय करायची माहिती आहे का, तुमच्या डोक्यामध्ये काही प्लॅन्स असतील ना तर ते डोक्यामध्ये न ठेवता लिहून काढा. राईट इट डाऊन. लिहिण्याचं खूप चांगलं महत्त्व आहे. जेव्हा तुम्ही लिहितात तेव्हा तुम्हाला क्लॅरिटी येते, तुमचा फोकस वाढतो आणि तुमचे ॲक्शन त्याबद्दल सुरू होतात. आणि लिहिण्याचा अजून एक फायदा म्हणजे, आपण जो काही आपल्या दिवसाचा प्लॅन असेल त्याच्यातल्या 3-4 प्रायोरिटी आपण लिहून ठेवतो. आणि लिहून ठेवल्यामुळे आपल्या डोळ्यासमोर असतं ते आणि आपल्याला कळतं की ही कामं मला आजच्या दिवसात करायची आहे. आणि मग आपण काय करतो की सगळीच कामं एकाच दिवशी न करता त्या दिवसाला कोणती प्रायोरिटीची टॉप कामं आहेत ना आपण ती करतो. आणि मग ती आपण सक्सेसफुली ॲट द एंड ऑफ द डे कंप्लीटसुद्धा करतो. यामुळे ना आपल्या ब्रेनला ओके, आपण कंप्लीट केलेलं आहे, आपण विन झालेलो आहे, हा पण एक सिग्नल मिळतो. आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशीसाठी पुन्हा एकदा आपण मोटिवेशन स्वतःमध्ये टिकवून ठेवतो. आणि ह्यातून आपण खूप ओव्हरबर्डन नाही होत, ओव्हर स्ट्रेस, ओव्हर एक्झर्शन आपल्या स्वतःचं होत नाही. हा पण एक महत्त्वाचा फायदा आहे. सवय चौथी, आपण जे काही खातो ना जरा ते विचार करून खायचं आहे. कारण आपण जे खातो त्यामुळे आपली एनर्जी, मूड आणि लॉंग टर्म
हेल्थ ठरत असते. समोर आपल्याला खायची काहीतरी इच्छा झाली, आपण जंक खूप जास्त खातो कारण ते सोपं असतं, झटपट मिळतं पण आणि खातो पण. परंतु एखाद वेळेस ते खाणं ठीक आहे, परंतु नेहमी नेहमी जर तुम्ही खात असाल तर तुमच्या हेल्थवर, तुमच्या एनर्जीवर परिणाम त्याचा होणार आहे. त्यामुळे जे तुम्ही खाताना जरा विचार करा की हे माझ्यासाठी हेल्दी आहे की हार्मफुल आहे. जर ते हेल्दी असेल तर नक्की खा. आणि तुम्ही नेहमीच जर तुमच्या बॉडीला हेल्दी आणि न्यूट्रिशियस फूड देणार असेल तर काय फायदा होणार आहे, तुमची मेंटल क्लॅरिटी वाढते, बॉडी स्ट्रॉंग होते, लाँग टर्म हेल्थ टिकते. त्यामुळे ना काही गोष्टी तुमच्या ह्या प्रायोरिटीवरच असल्या पाहिजे. त्यामध्ये तुमचं खाणं हे सर्वात टॉप मोस्ट आहे. म्हणजे जर तुम्हाला ब्रेकफास्टची सवय असेल तर ब्रेकफास्ट करा, स्किप करू नका. आणि तुमच्या जेवणामध्ये भाज्या, फ्रूट्स, प्रोटीन्स, वॉटर हे सर्व इन्क्लुडेड पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही प्रायोरिटी द्या. पैसे कमवतोय त्याच्या मागे तुम्ही हेल्थला जो कॉम्प्रोमाइज करत असाल तर ते कमवलेल्या पैशांना पण काही उपयोग नसतो. कारण तुम्ही कसं खाताय आणि काय खाताय हे फार महत्त्वाचं असतं. हेल्दी खा, माइंडफुल इटिंग करा आणि बस सेट. तुमचा दिवस, तुमची फुल एनर्जी तुमच्याकडे आहे. नेक्स्ट हॅबिट म्हणजे फक्त 10 ते 15 मिनिट दिवसातले तुमच्या माइंडला थोडंसं ना पॉझिटिव्ह डोस द्या. म्हणजे काय, आजकाल आपण इतके निगेटिव्ह व्हिडिओज बघत आहोत किंवा सिच्युएशन्स असेल, जे काही असेल, आपण पटकन नकारात्मक होतो. त्यामुळे स्वतःला जर सकारात्मक ठेवायचं असेल तर तुमच्या माइंडला थोडेसे चांगले विचार, चांगला एखादा पॉझिटिव्ह व्हिडिओ ज्यामधून तुम्हाला खूप इन्स्पिरेशन वाटणार आहे, तुमची क्रिएटिव्हिटी वाढेल, तुमचं नॉलेज एक्सपांड होईल आणि तुम्ही थोडंसं सिच्युएशनमध्ये किंवा कसं सकारात्मक राहायचं आहे, बोलायचं आहे, कशा सवय लावायच्या आहे हे तुम्ही शिकाल. त्यामुळे तुमचे फक्त 10 ते 15 मिनिट स्वतःला या गोष्टीसाठी काढा. पुढची सवय म्हणजे थोडंसं निसर्गाच्या सान्निध्यात राहत जा. घराच्या बाहेर पडा, नेचरमध्ये जा, वॉक करा. कारण आपण थोडंसं पण बाहेर गेलो ना, आपण वॉकला जरी गेलो तरी आपल्या कानामध्ये इयरफोन्स असतात, आपण मोबाईलमध्ये आपलं लक्ष असतं. त्यामुळे आपण ना निसर्गाशी कनेक्ट व्हायला विसरलेलो आहोत. त्यामुळे थोडासा वेळ, मे बी मग सकाळचा असेल किंवा संध्याकाळचा असेल, घराच्या बाहेर पडा. मोबाईलला हात लावू नका, मोबाईल थोडासा बाजूला ठेवा. प्रत्येक गोष्टीत आपल्याला मोबाईल करायची गरज नसते. नेचरमध्ये जा, थोडंसं नेचरशी कनेक्ट व्हा. ह्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होणार आहे, मूड अपलिफ्ट होणार आहे आणि आपल्याला स्वतःच्या आयडिया सुचणार आहे. कारण आपण आजकाल इतकं डिजिटली स्क्रीनसमोर असतो ना की आपल्याला आपला आतला आवाज ऐकायला वेळच नसतो. त्यामुळे थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात, फ्रेश एअरमध्ये बाहेर थोडंसं वॉक करा, निसर्गाच्या सान्निध्यात राहा. मग बघा तुमच्या विचारांमध्ये सुद्धा क्लॅरिटी येणार. नेक्स्ट हॅबिट म्हणजे दिवसातून एकदा तरी तुम्ही असा एक टास्क निवडा जो तुम्ही खूप दिवसांपासून टाळत होते पण तुम्हाला आता करायचंच आहे. म्हणजे काय, काही शिकणं असेल तुमचं नवीन किंवा कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही राहून बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो आणि आपली ग्रोथसुद्धा लिमिटेड होते. त्यामुळे ना तुम्हाला जर तुमच्यामध्ये डिसिप्लिन वाढवायचा असेल, करेज तुमचं वाढवायचं असेल, तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला वाढवायचा असेल तर खूप दिवसांपासून तुम्ही काहीतरी गोष्टी पेंडिंग ठेवल्या असतील. समजा मला स्विमिंग शिकायचं आहे पण मी घाबरते थोडीशी, करा थोडंसं डेअरिंग. तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन तुम्ही लावा, स्विमिंगचा क्लास लावा. कोणाला ड्रायव्हिंग शिकायची असेल, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, पण भीती वाटते, कसं काय शिकू, नाही मला खूप भीती वाटते, लावून बघा, ड्रायव्हिंग क्लास लावून बघा. किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी असतील. काहींना मोबाईल शिकायचा असेल, टेक्नॉलॉजी नवीन शिकायची असेल, पण भीती वाटते की काही चुकीचं नको व्हायला वगैरे, म्हणून पण करून बघा. खूप ट्युटोरियल्स असतात, खूप जणं ट्रेनिंग्स देणारे असतात, त्यांच्याकडून शिका, पण करा. काहीतरी एक गोष्ट आपण जेव्हा करतो जी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची असते ती केल्यामुळे आपल्यामध्ये डिसिप्लिन वाढतो, कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि जे आपण कठीण कामं छोट्या छोट्या स्टेपमध्ये जेव्हा करायला जातो ना तर ते कंप्लीट केल्यावर स्वतःला किती छान वाटणार आहे की वाव मी केलं, फायनली केलं. आणि स्वतःला शाबासकी द्यायला विसरायचं नाही. लास्ट हॅबिट म्हणजे रात्री झोपण्याच्या आधी आपला दिवस आपण कसा घालवलेला आहे किंवा आजचा दिवस कसा गेला हे जरा बघायचं आहे. म्हणजे काय, जेव्हा आपण आपला दिवस रोजचा रिव्ह्यू करतो ॲट द एंड ऑफ द डे तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आज आपण काय केलं. म्हणजे कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस आपला 1% इम्प्रूव्हमेंट झाली का, सुधारणा आपल्यामध्ये काही झाली का. नसेल तर उद्यासाठी आपण काय करणार आहोत चांगलं की आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस चांगला राहील याचं थोडंसं प्लॅनिंग करायचं आहे. आणि ह्यामुळे काय होणार आहे, आपल्या चुकांमधून आपण शिकणार आहोत, सेल्फ अवेअरनेस वाढणार आहे, इम्प्रूव्हमेंट आणि ग्रोथसाठी एक रोडमॅप आपण तयार करतो आणि त्या दृष्टीने आपण आपली पावलं टाकतो. आणि मग असं अजिबात होणार नाही ना की मला खूप काही करायचं आहे पण वेळच नाही आहे, मला खूप काही माझी स्वप्न आहेत पण कसे करू कळत नाही. तुम्हाला जेव्हा तुमची स्वतःची क्लॅरिटी येते तेव्हा तुम्ही नक्कीच करता. आणि हे फक्त आणि फक्त
छोट्या सवयी तुमच्यामध्ये जर तुम्ही आणल्या तर नक्की तुमचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने सुधारणार आहे. त्यामुळे ह्या 8 सवयी ज्या आहेत त्या फक्त रुटीन नाही आहे, तर हे माइंड, बॉडी आणि सोल बदलतात. कारण छोट्या सवयी, छोट्या ॲक्शन्स घेतल्या तर बिग ट्रान्सफॉर्मेशन दिसतं. त्यामुळे जर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने स्वतःचं आयुष्य घडवायचं असेल, बदलायचं असेल चांगल्या पद्धतीने, तर मोठ्या नाही छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. लक्षात ठेवा, सक्सेस इज नॉट मॅजिक, इट्स अ हॅबिट अँड कन्सिस्टन्सी. चला मग तुम्ही जर रेडी असाल स्वतःला चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह करण्यासाठी तर कमेंटमध्ये नक्की सांगा येस आय एम रेडी. तर चला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.